त्यांना 1 महिन्यामध्ये जे काही रिझल्ट आलेले ते आपल्या समोर सांगणार आहे. तर यांना मी फक्त 1 मिनिट देत आहोत, कारण पुढचा प्रोग्राम खूप मोठा आहे. तर प्लीज हरणकुरे. बोला. हरणकुरे. नमस्कार. नमस्कार. राजूच्या सरांनी धकाटे सर आले होते 2 महिन्यापूर्वी. माझ्या लेट झाल्यामुळं लेट गोळ्या घेतल्या गेल्या. बोला. आता कसं वाटतं सांगा मला. म्हणजे रुपयामध्ये 25% फरक पडला आम्हाला. ओके. हुशार परिवार. त्याला कावीळ झाली ती, चक्कर येत होती शाळेमध्ये चक्कर आल्याने सरांनी त्याला घरी काढून दिलं. त्याला खूप ताप यायला लागला घरी. मग आम्ही तिकडचे दवाखाने वडळी, पिंपळगाव, इकडं तिकडं दाखवल्यामुळे मग त्याला काहीच तिकडं फरकच नाही पडला. मग नाशिकला नाही म्हणे, नाशिकला आणलं. नाशिकला भरपूर दवाखाने केले तरी काहीच गुण नाही आला त्याला दवाखान्यात. मग हे सर भेटले यांनी, मग आम्हाला जयबाबाजी तिकडे सर भेटले. त्यांनी सांगितलं आम्हाला का अशा औषधं याला घ्यावा असं, पण आम्हाला काही गॅरंटी नाही आली. पण मग आलेच ते, मग ते औषधं दिले त्यांनी. पण 2-3 दिवसातच पाय असा हलवायला लागला, वळवळ करायला लागला रात्री झोपामध्ये. तर मग मला असं वाटलं गोळ्यांचा याला असर झाला बा असं, दुसरं काही नाही. मग तो महिन्यानी ना चालायलाच लागला. मी पडवळ सर. नमस्कार. मला जो त्रास होत होता, माझं ते मुंग्या यायच्या हाताला, गुजर पूर्ण बॅक साईड पूर्ण गेली. तर मी डॉक्टर ॲलोपॅथी चालू केली. म्हणजे एकच दिवस गेला त्या डॉक्टरकडे, तर ते गोळी घेतल्यानंतर भरपूर त्रास झाला. माईक जवळ घ्या. तर मला पारखे सांगून सांगता असं प्रॉब्लेम चालू. मी उगे सरांकडे गेलो, मग त्यांनी मला ते दिले. बिंदास बोला. जो आम्हाला त्रास होता बिंदा घाबरायचं नाही. आपले लोक आहे सर. त्यांनी ते प्रोडक्ट दिलं मला. प्रोडक्ट देऊन मला 5 दिवसातच फरक पडला. काय खाल्लं तुम्ही? काय खाल्लं? प्रोडक्ट मध्ये म्हणजे भरपूर मला 5-6 टाईपचे मध्ये दिले. भरपूर म्हणजे 5-6 टाईपचे दिलेलं टॅब्लेट खाली. पण मी एवढं फक्त की मला 5 दिवसात फरक पडला. मी शांताराम घुगे. मला वाटतं की मी पेशंट होतो. मी पेशंट होतो. मी 2 वर्षापूर्वी मेंटली डिस्टर्ब होतो. माझ्यावर लहानपणापासून खूप अन्याय झालेला आहे. फक्त सहन करणं. मी दुसऱ्याच्या तिथे राहिलेलो आहे. शाळेत 5-5 किलोमीटर पायी गेलेलो आहे. सायकलवर चाललेलो आहे. कमान. खूप अन्याय सोडलेला आहे आणि मी शॉक घेतलेला आहे. डॉक्टरांनी इथं कारण नसताना 2 वेळेस सिझर केलेले. आणि या मुलाला हिनं एकदा कानात औषध टाकलं होतं, तर इथं गोळ्या आल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलं खूप डेंजर आहे. मी शॉक घेतला. आणि दुसरं असं शॉक घेतल्यानंतर मी आजारी पडल्यानंतर मेंटली डिस्टर्ब झाला होतो. मला बऱ्याच ठिकाणी फिरवलं. बागताकडे काही सगळीकडे फिरवलं. प्रत्येक जागी मित्र. मी आता महिंद्रा कंपनीत सर्व्हिसला आहे. 3 महिने कामावर होतो. मित्र दररोज माझ्याकडे यायचे आणि खूप मित्रांनी मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिनं खूप साथ दिली. तिच्यासाठी प्लीज. आणि नंतर मी एक वेळेस नंतर नाशिक रोडला बिर्ला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्याच्यानंतर डॉक्टर प्रसादकडे ट्रीटमेंट चालू होती. त्यांनी मला जिवंत ठेवलं. पण त्यांच्या ज्या गोळ्या औषधं जे खाऊन आहे ना, तर माझं टोटल शरीर बदल झालं. मला झोप येत नव्हती. मला
भूक लागत नव्हती. मी एक वेळेस आहे ना 15 दिवस झोपलेलो नाही सर. तर मग नंतर मग मी हळूहळू सुरुवात म्हटलो या जीवनात काय करायचं दुसरं. मग मी हळूहळू वॉकिंग करायला सुरुवात केली. वॉकिंग करता करता मी अर्ध्या रस्त्यावरून परत यायचो. पण देवानी काय बुद्धी सुचवली किंवा काय म्हणतात बाबर सर त्या रस्त्यावरच राहिला. तर त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. सकाळी 6 ते 6:15 दरम्यान होतं. आता मला सांगा कोणाला ही वेळ भेटायची आहे का? तर कोणतरी काही दैवयोग तर असेल ना. तर त्यांना भेटलो. तर त्यांना आता बाबर सर माझे बालमित्र आहे. आम्ही एकाच ठिकाणी राहायचो. तर ते म्हणे मी बेल वाजवली आणि झोपेतून उठले. ते अरे म्हणजे सकाळी काय करू राहिला म्हणे. तर म्हटलो म्हणजे इतके दिवस कुठं होतं. मग म्हटलं माझा असा आजार होता. नाही म्हणे मला माहिती होतं पण मी डायरेक्ट कसं काय बोलू म्हणे. तर त्यांनी मला एक आपली गोळी दिली, दुधाची गोळी दिली. माहीत नव्हतं ना, आता माहीत झालं आयजी प्लस. तर एक गोळी दिली. पण मला शंका वाटली. म्हटलं काय देत आहे. त्यांनी पहिले खातो घेतली. नंतर चार गोळ्या दिल्या. घरी येऊन हिला दिल्या, मुलांना दिल्या. मग संध्याकाळी येऊन सरांना बोलवलं, ट्रीटमेंट घेतली. त्यांनी स्पिरुलिना, CO2, IG प्लस, ओमेगा या गोळ्या दिल्या आणि एकच महिन्यात रिझल्ट भेटला सर. मला जसा रिझल्ट भेटला तर मी सर्वांना बरं करणार आहे. मी जसं गरिबी दिवस काढले कोणालाच गरिबी येऊन देणार नाही सर. भारत देश आजाराने पिडलेला आहे. मी एक काही ना आयुर्वेदिक युग आणणार आहे सर. आणि दुसरं असं मी आता माझा ITI झालेला आहे, अप्रेंटिस झालेली, माझा डिप्लोमा झालेला आहे, पत्रकारचा कोर्स केलेला आहे. मी जी न्यूजला कनेक्ट आहे. बाटली मी कविता रचतो, गाणे पण गातो. मला पेंटिंगचे काम येतात, कार्पोरेटरचे काम येतात, लाईट फिटिंगचे काम हा ते बाटलीचं गाणं कविता नाही का सर. नंतर एक कविता रचली. पहिले मी एक गाणं तयार केलेलं आहे. माझ्याकडे भरपूर कवितांचे संग्रह आहेत. मी एक ड्रिंक करणाऱ्याशी विडंबन केलेलं आहे. अभंगाच्या तालीवर ज्यांनी चाल लावली त्यांची माफी मागतो. आणि मी एक मडक्याची जोडी दारूचा तो ठेवा उघडबुच बुवा उघडबुच बुवा अंधारात होते पिणे उजेडात नाच गाणे ज्याच्या त्याच्या हाती आहे फुटाण्याचे दाणे अशी दृष्टी घेऊन या घडे लोकसेवा उघडबुच बुवा उघडबुच बुवा पिते डोळे मिटून दारू जात माणसाची कारे दारुड्याच्या पाठी भीती पोलिसांची सावरल्या हातामधून क्लास का सुटावा उघडबुच बुवा उघडबुच बुवा. दुसरी कविता पाटलीची कविता आहे.